मित्रांनो, तुम्ही जुने लोकांना पाहिलं असेल की अंधश्रद्धेवर खूप जास्त भर देत होते ते. जसं की केस कापू नये शनिवारी, नख कापू नये, मांजर आडवी गेली तर जाऊ नये तिथून. ह्या गोष्टीला आपण म्हणतो अंधश्रद्धा. ठीक आहे. काही काही लोक असे आहे की जर ते रस्ता ओलांडून गेले मांजर गेल्यानंतरून, तर त्यांच्या माइंडमध्ये कंटिन्यू एक भीती निर्माण होती, काहीतरी वाटोळ होणार आहे, काहीतरी गडबड होणार आहे. ठीक आहे. याला एक स्पेसिफिक रुब्रिक आहे होमिओपॅथीमध्ये, माइंड फिअर ऑफ सुपरस्टिशियस म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्या अंडर सगळ्यात मार्क जी रेमेडी आहे ती रस्टॉक्स. तर नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अरुण यादव आणि आज आपण जो ड्रग बघतोय तो रस्टॉक्स. तर सेकंड जो सिम्पटम आहे त्याच्यातला तो लहान मुलं जेव्हा तुम्ही बघितलं असेल की जर तुमच्याकडे घरी आले तर ते एक सेकंद पण शांत बसत नाही, कंटिन्यू घरात फिरत असतात, काहीतरी उचलतील आपटतील खेळतील पळतील इकडं तिकडं. तर याला एक दुसरा रुब्रिक आहे, माइंड चिल्ड्रन रेस्टलेस चिल्ड्रन इन. लहान मुलं अजिबात शांत बसत नाही. त्यानंतरून हा सिम्पटम अजून एक आहे की माइंड जे आहे कंटिन्यू मोशन पाहिजे नसतं, कंटिन्यू कॉन्स्टंट मोशनमध्ये असतं, मूवमेंट पाहिजे नसते, रेस्टलेसनेस असतं त्यांच्यामध्ये. त्यानंतरून ह्यांच्यामध्ये स्लीपमध्ये पण तेवढंच रेस्टलेसनेस बघायला भेटतो. झोपायला जर बेडवर गेले तर बेडवर पण कंटिन्यू कुशी बदलत राहतील, इकडून तिकडून असं तसं, मग कुठेतरी जाऊन झोपतील. त्यानंतर रस्टॉक्सचा अजून एक सिम्पटम इम्पॉर्टंट आहे की त्याच्या रुमॅटिक कंप्लेंट जे आहे, रुमॅटिक कंप्लेंट खूप बेस्ट बघायला भेटतात, खूप जास्त प्रमाणात बघायला भेटतात. खूप इंडिकेटेड रेमेडी आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल एखादा जो पेशंट असेल रस्टॉक्सचा, तो जर जास्त वेळ कुठं बसला आणि बसून जर उठला, तो उठताना फर्स्ट टाइम जो असतो फर्स्ट पार्ट तो खूप जास्त पेनफुल असतो आणि उठल्यानंतरून जेव्हा ते कंटिन्युअस मोशनमध्ये असतात तेव्हा त्यांना आराम पडतो. त्यानंतर दुसरा त्याच्यातला नेक्स्ट सिम्पटम असा आहे की त्यांचा शोल्डर, लेफ्ट साईडचा जो शोल्डर असतो, लेफ्ट साईडचा शोल्डर जो असतो तो खूप स्टिफनेस बघायला भेटतो किंवा जॉईंटमध्ये स्टिफनेस बघायला भेटते, सर्वायकल रिजनमध्ये स्टिफनेस बघायला भेटते. आणि त्यानंतर फ्रोझन शोल्डर्समध्ये असं बघायला भेटतं की त्यांचा शोल्डर जो आहे तो वरती मूवमेंट नाही होत. आणि फ्रोझन शोल्डरमध्ये जर ते कंटिन्युअस मूवमेंटमध्ये असले तर त्यांना भारी वाटतं, ॲम्लरेशन येतं त्याच्यात त्यांना. त्यानंतर त्यांना जनरली बघायला घेतलं तर फूड अँड ड्रिंक्समध्ये त्यांना मिल्क डिझायर खूप स्ट्रॉंग असतं. त्यांना जेवण जाऊ नाही जाऊ पण मिल्क पाहिजे नसतं, दूध प्यायला सकाळी नाही तर संध्याकाळी पाहिजेच. त्यानंतर ह्यांच्यामध्ये अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट अशी बघायला भेटते ती म्हणजे फिवर. कंटिन्युअस फिवर जो असतो याच्यामध्ये कंटिन्युअस फिवर, इंटेन्स फिवर, आणि तो जास्त करून कधीतरी कोणत्या दरम्यानमध्ये भेटतो, इव्हनिंगमध्ये, नाईटमध्ये किंवा मिड नाईटमध्ये, आणि खूप कंटिन्युअस स्ट्रॉंग फिवर असतो. आपण जसं मागर रेमेडीज पण पाहिल्या, जसं की बेलाडोना झाली, जेल्समियम झाली, त्यांच्यामध्ये पण आहे, पण ह्याच्यामध्ये कंटिन्युअस इव्हनिंग टू नाईट असतं, मिड नाईट असतं, जास्त करून बघायला भेटतं. त्यानंतरून यांना जे ॲम्लरेशन असतं ते यांना मोशन कंटिन्युअस मोशनमध्ये असतं आणि रेस्टमध्ये यांना ॲग्रेवेट होतं. त्यानंतर नेक्स्ट सिम्पटम आहे फिवरमध्ये. तुम्ही बघितलं असेल लय जणांना शिन उभरतं होटाच्या कोपऱ्याला किंवा होटांवर, त्याला एक रुब्रिक आहे स्किन इरप्शन हर्पेटिक, आणि हे जास्त करून फिवर नंतर बघायला भेटतात. त्यानंतरून हे जनरली खूप चिली असतात. रात्री जर यांनी ब्लँकेट घेतला असेल आणि ब्लँकेटच्या बाहेर हात किंवा पाय गेला तर यांची लगेच झोपमोड होती थंडगार वाऱ्यानंतर. त्यानंतर ह्यांची जी टंग असते, टंगचा जो टिप ऑफ पार्ट असतो तो रेडिश असतो आणि ट्रँग्युलरमध्ये रेडिश असतो. त्यानंतर यांची जी टंगची बॉर्डर असते ती साईडला व्हाईट कलरची असते आणि जनरली हे खूप थर्स्टी असतात. यांना दिवसाभरात कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी लागतं. आणि यांची सगळ्यात जास्त जी बॉडीची पार्ट अफेक्ट असते ती असते लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला स्टिफनेस, लेफ्ट साईडला जॉईंट पेन किंवा लेफ्ट साईडचा ऑर्गन अफेक्टेड असतो जास्त करून. आणि त्यानंतर जर तुम्हाला एवढी सगळी टोटॅलिटी भेटते तर तुम्ही रस्टॉक्सचा विचार करू शकता. धन्यवाद.